नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे इटालियन मातेने आम्हाला शिकवावं नाही की आमची शिक्षण पद्धती कशी आहे किंवा काय आहे. विषय म्हणजे आत्ता असा आहे की काही दिवसापूर्वी एक बातमी आली की श्रीमती सोनिया गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की 2014 साली हे जे नरेंद्र मोदींचं गव्हर्मेंट आलेलं आहे, त्या नरेंद्र मोदींच्या गव्हर्मेंट आल्यानंतर जे शिक्षणाच्या संदर्भामध्ये विषयांमध्ये जे फेरबदल झालेले आहे ते योग्य नाही आणि याच्यामुळे देश चुकीच्या ह्याच्याकडे चालला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मुळात सोनिया गांधींना भारतीय शिक्षणाबद्दल कळतं काय? त्यांची पात्रता तरी आहे का? ते त्यांचं शिक्षण काय आहे हे त्यांनी आधी सांगावं. स्वतःचं शिक्षण किती आहे हे त्यांनी सांगावं. त्यांनी खोटं लिहिलं होतं की त्या कॅम्ब्रिजमध्ये शिकल्या हे सुब्रमण्यम स्वामींनी ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. आता एक चांगुलपणा म्हणून त्याच्यामागे कोणी लागत नाही किंवा त्याचं हे करत नाही, पण याचा अर्थ या बाईंनी काहीही बोलावं. यांना काय माहिती? यांना भारतीय संस्कृती काय माहिती? यांना भारतीय कल्चर काय माहिती? यांना भारतीय हेरिटेज काय माहिती? यांना भारतीय परंपरा काय माहिती? यांना काय माहिती आहे? ह्या त्या चुकून त्या राजीव गांधीशी यांचं लग्न झालं म्हणून ह्या इथे लग्न होऊन आल्या आणि त्यासुद्धा जोपर्यंत राजीव गांधी भारताचे पंतप्रधान म्हणजे इथे आले नाहीत 82-83 सालापर्यंत, तर त्यांनी नागरिकत्व पण स्वीकारलं नव्हतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं लग्न 68 साली झालं आहे. 68 साली झालं त्यांचं लग्न. 68 साली लग्न झाल्यानंतर ह्या बाईंनी 14 ते 15 वर्ष भारताचे नागरिकत्व घेतलं नव्हतं. आज रामायण काय आहे, महाभारत काय आहे, वेद काय आहे, पुराण काय आहे हे यांना उच्चारतासुद्धा येणार नाही. 18 पुराण कुठलीच विचारलं तर ह्या बाईला सांगता येईल का? मुसलमानांचा हिंदूंशी संबंध काय आहे ह्या बाईंना सांगता येईल का? शिवाजी महाराज, राणा प्रताप, मोगल, त्याच्यानंतर तुमचे काय म्हणतात त्याला बंगाली लिटरेचर, काश्मीरी लिटरेचर, याच्याबद्दल या बाईला काही माहिती आहे? ह्याच त्या बाई ज्यांनी राम हा काल्पनिक होता म्हणून त्यांच्या पाळतू कुत्र्यांकडनं सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि तो राम सेतू या बाई तोडायला निघाल्या होत्या. यांनी सांगावं चाल, चरित्र, चलन काय आहे, भारतीय सभ्यता काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे, ह्या बाईंनी आम्हाला शिकवावं. भारतीय तुम्ही तुमच्या सासऱ्यांनी किंवा तुमच्या सासूनी किंवा तुमच्या आजी सासऱ्यांनी किंवा तुमच्या नवऱ्यानीसुद्धा भारताच्या शिक्षणाचं किती वाटोळं केलं, इतिहासाचं किती वाटोळं केलं. मुसलमानांचं अवलोकन करण्यासाठी तुम्ही किती थराला गेलात तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला शिकवतात की आम्ही काय करावं, आम्ही काय शिकवावं. पोपबद्दल बोला, व्हेटिकनबद्दल बोला, आमच्या धर्माबद्दल बोलायचं नाही, आमच्या देशाच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला बोलायचा कुठला अधिकार नाही. आधी तुमच्या मुलांना शिकवा, त्याचं लग्न करा आधी. काय शिकवतात तुम्ही? रामाचा तिरस्कार, आज कृष्णाचा तिरस्कार, हे सगळं तुम्ही शिकवतात. आणखीन आज आम्ही समजा आमच्या संस्कृतीमध्ये आमची संस्कृती किती चांगली आहे. आता मला धर्माबद्दल बोलायचं नाही म्हणून, नाहीतर इटालियन संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये किती फरक आहे हे मी तुम्हाला सांगेन, पण आज मला ते काढायचं नाही आहे. ह्या बाईंचा दिल्ली IITच्या बाहेर ॲक्सिडेंट झाला होता, कार ॲक्सिडेंट झाला होता माझ्या माहितीप्रमाणे 81 का 82 साली. त्यावेळेस गाडीत कोण होतं? ही संस्कृती या बाईंनी आम्हाला शिकवावी नाही. ते प्रकरण दाबून टाकलं होतं. काय इतिहासाचा पेपर दिला तर 5 मार्कसुद्धा येणार नाहीत या बाईंना. इतिहास काय कुठल्याच विषयाचा पेपर दिला तर यांना 5 मार्कसुद्धा येणार नाहीत. आणि या बाईंनी भारतीय शिक्षण पद्धतीवर सांगावं. आज इटालियत माणूस राहिला नाही तिथे काम करायला किंवा तिथे इकॉनॉमी चालवायला.
आज तुमच्यावर नॅशनल हेराल्डमध्ये तुमच्यावर केसेस आहेत, भ्रष्टाचाराचं तुम्ही मेरुमणी आहात आणि तुम्ही आम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीबद्दल शिकवावं. तुमचा मुलगा तर विठ्ठलाची मूर्ती हातात घ्यायला तयार नाही किंवा शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घ्यायला तयार नाही काय, त्याच्यावर तुम्ही आणि तुम्ही आम्हाला शिकवायचं की आमची शिक्षण पद्धती काय असली पाहिजे किंवा आम्ही काय शिकवलं पाहिजे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारी तुम्ही लोक, हां, तुम्हाला काय म्हणतात त्याला, मोठ्या माणसाचा किंवा वयाने मोठ्या माणसाचा तुम्हाला साधा मान ठेवता येत नाही. ते नरसिंहरावांना मेल्यावर काय पद्धतीने तुम्ही वागणूक दिली. तुमचे मनमोहन सिंग जेव्हा प्रधानमंत्री होते, काय प्रधानमंत्री म्हणून तुम्ही तुमच्या मुलांनी त्यांनी पास केलेला हे फाडला तिथे. त्यामुळे आणि तुमची स्वतःची शैक्षणिक पात्रता शून्य आहे, निगेटिव्ह आहे, शून्य नाही निगेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्ही शिक्षणाच्याबद्दल आम्हाला शिकवावं नाही. काय तुम्ही काय असेल ते व्हॅटिकनमध्ये जा, त्या बायबलवर बोला, काय बोला, आम्ही तिथे कोणी बघायला येणार नाही. आम्ही त्याच्यावर बोलायची वेळ आली आमची तर तुम्हाला तिथे पण राहता येणार नाही. आज ही आमची सभ्य संस्कृती आहे म्हणून तुम्ही इथे आहात, म्हणून तुम्हाला इथे एक मानाचं हे आहे, म्हणून तुमच्या याच्यावर टीका केली जात नाही आहे. नाहीतर तुम्ही आम्हाला शिकवायचं. तुम्हाला तुमची पात्रता काय आहे आम्हाला सांगण्याची. तुम्ही इटालियन माता आहात, इटालियन मातेसारखे राहा. भारतीय माता होण्याचा प्रयत्न करू नका. जी तुमची पात्रता नाही तुम्ही होऊ पण शकत नाही. कळलं. मुलाला तुम्हाला मॅनर्स शिकवता आले नाही आहेत आजपर्यंत की कोणाला काय बोलावं आणि कोणाला काय नाही. जसं ते ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर होता तसं तुमचं ॲक्सिडेंटल हे आहे. विषय वाढवायचं म्हटलं तर खूप वाढवता येतो, पण ती संस्कृती नाही आमची वाढवायची. त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्यात राहा. तुम्ही एक काँग्रेस मोठ्या पक्षाचे तुम्ही त्या घराण्यातल्या आहात, जो तुम्हाला एक भारतीय नारी म्हणून किंवा एक सुनबाई म्हणून जो तुम्हाला मान मिळतो आहे तो मान तुम्ही घ्या, पण आमच्या ह्याच्यात ढवळाढवळ करू नका. तुम्ही बाहेरच्या आहात आणि तुम्ही बाहेरच्या आहात आणि तुम्ही बाहेरच्या सारख्याच राहिला. तुम्ही कधी आमच्यात मिसळून राहिला नाही. आमच्यात मिसळून राहायचा प्रयत्न केला नाही. तुम्ही ऑन दी कॉन्ट्री आमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न केलेला. त्यामुळे सोनिया गांधींनी, इटालियन मातेनी आमच्याबद्दल हे अँटोनियो मायनो आहात तुम्ही, सोनिया गांधी नाही. तर अँटोनियो मायनो तुम्ही आमच्या शिक्षणाच्या याच्या संदर्भामध्ये चुकून बोलू नका. नाहीतर आम्हाला तुमचं शिक्षण काढावं लागेल, तुमची पात्रता काढावी लागेल, हे सगळं काढावं लागेल. कळलं का. त्यामुळे तुम्ही हे बोलू नका. कृपा करून तुम्ही आमच्या शिक्षण पद्धतीवर बोलू नका. आज एवढंच. धन्यवाद.